हाय हॅलो नमस्ते, कसे आहेत सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण कैरीपासून एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि त्याचबरोबर झटकन आणि पटकन होणारी सुद्धा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही हेल्दी रेसिपी आहे. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहू. तर पहा, इथे मी कुकरच्या डब्यामध्ये 1 ग्लास बासमती तांदूळ घेतलेला आहे. इथे मी ही रेसिपी 2 माणसांसाठी बनवणार आहे, म्हणून आपण इथे फक्त 1 ग्लास तांदूळ वापरले आहेत. रोज आपण डाळ भाताचा कुकर लावतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे डाळ भाताचा कुकर लावायचा आहे. त्याचबरोबर इथे मी अर्धा ग्लास मूग डाळीचा वापर केलेला आहे. तर पहा, आता आपल्याला डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. आता आपण इथे 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे, म्हणून आपण कुकरच्या डब्यामध्ये भात शिजवण्यासाठी आपण 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत. आणि मूग डाळसुद्धा आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत. आता आपण मूग डाळीमध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर पाव चमच आपण इथे मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यामुळे कशी डाळीला उकडताना खूप छान चव येते. त्याचबरोबर तांदळामध्ये सुद्धा आपल्याला इथे अर्धा चमच मीठ घालायचं आहे. आता आपण स्पूनच्या सहाय्याने तांदूळ आणि मीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ. जर आपण हे व्यवस्थित हलवलं नाही तर मीठ एका जागीच राहतं आणि मिठाची चव लागत नाही. आता त्याचबरोबर आपण इथे हळद आणि मीठसुद्धा डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपल्याला इथे 1 टोमॅटो डाळीमध्ये बारीक चिरून घालायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण इथे टोमॅटो बारीक चिरून घालणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे डाळ शिजवताना हिरव्या मिरचीचा सुद्धा अजून वापर करू शकता. तर पहा, टोमॅटोसुद्धा इथं व्यवस्थित बारीक चिरून झालेला आहे. आता आपण हे सर्व साहित्य स्पूनच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण हे दोन्ही डबे कुकरमध्ये ठेवायचे आहेत. आता कुकरमध्ये प्रथम आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. त्यानंतर कुकरमध्ये एक जाळी टाकून घ्यायची. त्यानंतर आपण इथे प्रथम डाळीचा डबा ठेवणार आहोत. त्यानंतर आपण इथे राईसचा डबा ठेवणार आहोत. व्यवस्थित डबे ठेवल्यानंतर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ. त्यानंतर कुकर आपण गॅसवर ठेवू. आता आपण कुकर गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम फास्ट ठेवून आपण कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करणार आहोत. आता एका गॅसवर आपल्या इथे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तर दुसऱ्या गॅसवर आपण इथे शेवगा शिजायला ठेवला आहे. शेवगा शिजवताना आपल्याला इथे अर्धा चमच मीठ आणि अर्धा चमच हळद घालायची आहे. मग शेवग्याला कशी छान चव येते. आता आपण शेवगा 5 मिनिटासाठी स्लो गॅसवर शिजवून घेणार आहोत. दोन्ही गॅस भिजेल तोपर्यंत आपण इथे कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊ. तर पहा, इथे मी एक मीडियम आकाराची कैरी वापरली आहे आणि त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा कांदा वापरला आहे. आता आपण कांदा इथे बारीक चिरून घेणार आहोत. जर आपण डाळ उकडताना टोमॅटो घातला नाही तर कांदा आपण ज्यावेळेस फोडणीत येतो त्यावेळेस आपण फोडणीसाठी टोमॅटोचा वापर करू शकतो. आता आपण जो कांद्याचा पांढरा भाग आहे तो काढून टाकणार आहोत, कारण त्याने व्यवस्थित चव येत नाही, म्हणून आपण इथे हा पांढरा भाग काढून घेणार आहोत. आणि आता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण इथे कैरीसुद्धा बारीक चिरून घेणार आहोत. तर आपण कैरीचे साईडची एक चकती काढून आपण जसे आपण बटाट्याचे छोटे काप करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे कैरीचे सुद्धा छोटे काप करून घ्यायचे आहेत. तर पहा, इथे मी असे मीडियम आकाराचे काप करून घेतलेले आहेत. तर पहा, शेवग्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण शेवगा शिजला आहे की नाही ते चेक करू. तर पाहू शकता तुम्ही इथे शेवगा छान शिजलेला आहे. 5 मिनिटातच शेवगा शिजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून पातेल्यावर झाकण ठेवून घेऊ. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद केला. त्यानंतर 15-20 मिनिटांनी आपण एअर गेल्यानंतर कुकर खोलून पाहिलं तर पाहू शकता तुम्ही इथे भात मस्त व्यवस्थित शिजलेला आहे. तर आता आपण डाळीचं भांडंसुद्धा बाहेर काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे डाळ पण किती छान मस्त शिजलेली आहे.
आता आपण जो भाताचा डब्बा होता परत तो कुकरमध्ये ठेवून कुकरचं झाकण लावून घेऊ, म्हणजे भात कसं मस्त गरम राहील. आता आपण फोडणीची तयारी करू. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण 3 पळी तेल घालणार आहोत. तेल चांगलं तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत. मोहरी आपल्याला इथे छान तडतडून द्यायची आहे. त्यानंतर मग आपण तेलामध्ये कांदा घालणार आहोत. त्याचबरोबर आपण इथे कढीपत्ता घालणार आहोत. आता आपण कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊ. त्यानंतर 1 चमच जिरं घालून घेऊ. जर जिरं अगोदर घातलं तर जिरं करपून जातं, म्हणून आपण इथे कांदा टाकल्यानंतर त्याच्यावर जिरं घालणार आहोत. तर पहा इथे कांदा मस्त लाल झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाव चमच हळद घालून घेऊ. त्यानंतर आपण उकडून घेतलेली डाळ आपण कढईमध्ये घालून घेऊ. आता डाळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण कैरीचे काप करून घेतले होते ते कढईमध्ये घालून घेऊ. त्यानंतर मग आपण उकडून घेतलेला शेवगा कढईमध्ये घालून घेऊ. आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे आपण गॅसची फ्लेम फास्ट करून 5 मिनिटासाठी डाळ शिजवून घ्यायची. आता आपण डाळीमध्ये पाव चमच मीठ घालून घेऊ. तर पहा इथे आपण डाळ उकडताना सुद्धा मीठ घातलं होतं, म्हणून आपण डाळ शिजवताना सुद्धा मीठ कमी घालणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. डाळीला छान उकळी आली. आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर डाळीमध्ये घालू. आता आपण डाळ थोडी हलवून घेऊ. आणि त्याचबरोबर रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला लाईक नक्कीच करा. तर पहा इथे 5 मिनिटं झालेली आहेत. डाळीला छान घट्टपणा आला आहे. आणि त्याचबरोबर आता आपण डाळीमधली जी कैरी आहे ती शिजली की नाही ते चेक करू. तर पहा इथे 5 मिनिटातच कैरीसुद्धा मस्त शिजली. आपल्याला इथे कैरीचा जास्त काळ करायचा नाही, मीडियम अशी कैरी शिजवून घ्यायची आहे. चला तर मग आता गॅस बंद करून आपण डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊ. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. तुम्हाला जर काहीतरी चटपटीत खायचं असेल तर या पद्धतीने ही डाळ करून पहा. सांबार करत असताना आपला टाईम खूप जातो, अशा पद्धतीने डाळ बनवून पहा. सांबारपेक्षा सुद्धा ही डाळ चवदार लागते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे डाळीमध्ये मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता. आणि त्याचबरोबर आपण ज्यावेळेस डाळ उकडतो त्यावेळेस डाळीमध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजे कशी डाळ तिखट होईल. घरामध्ये जर लहान बाळ असेल तर तुम्ही अशा प्रकारे फिकी डाळ बनवून पहा. लहान मुले सुद्धा ही रेसिपी आवडीने खातील. चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. तुम्ही सुद्धा या पद्धतीने रेसिपी बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.